विद्यार्थी मित्रांनो, युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टरमधला सिस्टीम ऑफ युनिट्स आणि फंडामेंटल अँड डिराइव्ड क्वांटिटीज या टॉपिकवर आधारित आजचा हा व्हिडिओ आहे. तर पहिल्यांदा आपण पाहू सिस्टीम ऑफ युनिट्स. आपल्याला माहिती आहे की लेंथ, मास आणि टाइम ह्या तीन क्वांटिटी आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो आणि या तीन क्वांटिटीला वेगवेगळे युनिट्स आहेत. तर या युनिटचा जो ग्रुप आहे, कलेक्शन आहे, त्याला आपण म्हणतो सिस्टीम ऑफ युनिट. जसं लेंथचं युनिट मीटर, मासचं किलोग्राम आणि टाइमचं सेकंद. तर हा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतो MKS सिस्टीम. तसंच लेंथचं सेंटीमीटर, मासचं ग्राम आणि टाइमचं सेकंद हा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतो CGS सिस्टीम. आणि फूट, पाऊंड आणि सेकंद याचा जो ग्रुप आहे याला आपण म्हणतो FPS सिस्टीम. आजही या सिस्टीमचा उपयोग वेगवेगळ्या देशामध्ये केला जातो. परंतु 20व्या शतकाच्या शेवटी जगभरातील शास्त्रज्ञ आणि व्यापारी यांनी एकत्र येऊन एक इंटरनॅशनल काउन्सिल तयार केली, ज्याला आपण म्हणतो वेट अँड मेजर. आणि त्याच्या 14th कॉन्फरन्समध्ये 1971 या साली सर्व लोकांनी एकत्र येऊन एक सिस्टीम अडॉप्ट केली, ज्याला आपण म्हणतो SI सिस्टीम, सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल युनिट. आणि ह्या कॉन्फरन्समध्ये SI सिस्टीमला थोडंसं विस्तृत रूप देण्यात आलं. SI सिस्टीम ही MKS सिस्टीमची ॲडव्हान्स्ड अशी सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटीचा समावेश करण्यात आला, 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी यांचा समावेश करण्यात आला. तर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? Fundamental quantity is defined as the physical quantity which do not depend upon unit of other quantity for its measurement is called as fundamental quantity. ज्या क्वांटिटीला मोजमापासाठी स्वतःचं स्वतंत्र युनिट आहे आणि दुसऱ्या कोणत्याही युनिटवर ते अवलंबून नाही, अशा क्वांटिटीला आपण म्हणतो फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल युनिट, युनिट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल युनिट. अशा फंडामेंटल क्वांटिटीच्या युनिटला आपण म्हणतो फंडामेंटल युनिट. जसं या ठिकाणी SI सिस्टीम मध्ये 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. लेंथ याचं युनिट आहे मीटर, सिम्बॉल M. मास युनिट किलोग्राम, सिम्बॉल kg. टाइम युनिट सेकंद, सिम्बॉल S. टेम्परेचर युनिट केल्विन, सिम्बॉल K. करंट युनिट एम्पियर, सिम्बॉल A. ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, CD. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल आणि याचा सिम्बॉल आहे MOL. आणि ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी सोबत 2 ॲडिशनल क्वांटिटीज SI सिस्टीम मध्ये जोडण्यात आल्या, ज्यांना आपण म्हणतो सप्लिमेंटरी क्वांटिटीज. त्यापैकी एक आहे प्लेन अँगल, ज्याचं युनिट आहे रेडियन, सिम्बॉल आहे RAD. आणि सॉलिड अँगल, ज्याचं युनिट आहे स्टेराडियन, सिम्बॉल आहे SR. आता ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आणि सप्लिमेंटरी क्वांटिटीज शिवाय आणखी बऱ्याच फिजिकल क्वांटिटीज ह्या आपण अभ्यासल्या आहेत, आपल्याला माहिती आहे. तर 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी ह्या शिवाय ज्या क्वांटिटीज आहेत त्यांना आपण डिराइव्ड क्वांटिटीज म्हणतो. तर डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड अपॉन 1 or more फंडामेंटल युनिट्स फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड एज डिराइव्ड क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी ज्या आहेत, ज्या मोजमापासाठी त्यांना स्वतःचं युनिट नाही, तर फंडामेंटल युनिटच्या सहाय्यानं आपण त्या मोजत असतो, म्हणून त्याला डिराइव्ड क्वांटिटी म्हणतात. डिराइव्ड युनिट, द युनिट ऑफ डिराइव्ड क्वांटिटी इज कॉल्ड एज डिराइव्ड युनिट. जसं या ठिकाणी मी काही उदाहरणादाखल डिराइव्ड क्वांटिटी आणि याचे युनिट घेतलेले आहे. तर
डिराइव्हड क्वांटिटी ही फंडामेंटल क्वांटिटी पासून तयार होते, म्हणून डिराइव्हड क्वांटिटीला त्याचा एक फॉर्म्युला असतो. जसं क्वांटिटी आहे एरिया आणि याचा बेसिक फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू एल स्क्वेअर आणि याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर. व्हॉल्यूम व्ही इज इक्वल टू एल क्यूब, युनिट आहे मीटर क्यूब. डेन्सिटी, आता डेन्सिटी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पाहिलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी मास डेन्सिटी किंवा सॉलिड मास डेन्सिटी असं आपण गृहीत धरतो आणि ही डेन्सिटी असते रो इज इक्वल टू एम बाय व्ही किलोग्राम पर मीटर क्यूब. व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स अपॉन टाइम आणि याचं युनिट आहे मीटर पर सेकंद. एक्सेलरेशन फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू व्ही अपॉन टी, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम आणि याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. फोर्स फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू एम ए, याचं युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर, पण या युनिटला न्यूटन या शास्त्रज्ञाचं नाव देण्यात आलं म्हणून फोर्सचं युनिट आपण म्हणतो न्यूटन. प्रेशर पी इज इक्वल टू एफ अपॉन ए न्यूटन पर मीटर स्क्वेअर, या प्रेशरच्या युनिटला सुद्धा नाव दिलेले शास्त्रज्ञाचं, ज्याला पास्कल असं म्हणतात. वर्कचं फॉर्म्युला आहे डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस, युनिट आहे किलोग्राम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर आणि ह्या युनिटला नाव दिलं जूल. पॉवर इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम आणि याचं युनिट आहे जूल पर सेकंद. मोमेंटम याचा फॉर्म्युला आहे पी इज इक्वल टू एम व्ही किलोग्राम मीटर पर सेकंद. एनर्जी, एनर्जी हा कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि आणखी बऱ्याच प्रकारच्या एनर्जी असतात, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. जसं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम बी स्क्वेअर, पोटेन्शियल एनर्जी इज एम जी एच आणि कुठलीही एनर्जी असेल तर त्याचं युनिट आहे जूल. ह्या सर्व आहेत डिराइव्हड क्वांटिटी. ह्या डिराइव्हड क्वांटिटीचा अभ्यास आपल्याला फिजिक्समध्ये वेळोवेळी करायचा आहे आणि त्यावेळेस या डिराइव्हड क्वांटिटीची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत, सविस्तर अभ्यास करणार आहोत. त्याचे फॉर्म्युले आणि युनिट याचा आपल्याला वारंवार अभ्यास करायचा आहे. तर ह्या टॉपिकमध्ये आपण शिकलो सिस्टीम ऑफ युनिट्स, फंडामेंटल क्वांटिटी अँड डिराइव्हड क्वांटिटीज अँड देअर युनिट्स. आता यामध्ये प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल ह्या दोन ॲडिशनल किंवा सप्लिमेंटरी क्वांटिटीज इंट्रोड्यूस करण्यात आल्या. तर प्लेन अँगल म्हणजे काय? आता प्लेन अँगल हा थीटा किंवा डी थीटा या सिम्बॉलला दाखवतात. अर्थात डी थीटा म्हणजे व्हेरी स्मॉल अँगल आणि मोठा जर अँगल असेल तर थीटा म्हणून. जसं उदाहरणार्थ या ठिकाणी एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या दोन रेडियस जर आपण जोडल्या तर त्याच्या सेंटरला जो अँगल तयार होतो दोन रेडियसमुळं, त्या अँगलला आपण म्हणतो प्लेन अँगल. आणि याची व्याख्या आहे प्लेन अँगल इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस. हे जे डीएस आहे याला आपण आर्क लेंथ म्हणतो आणि हे रेडियस. डी थीटा इज इक्वल टू आर्क लेंथ अपॉन रेडियस, डी थीटा इज इक्वल टू डीएस अपॉन आर. आता जर समजा आपण पूर्ण सर्कल जर घेतलं तर याचा पूर्ण अँगल येतो थीटा इज इक्वल टू पूर्ण सर्कलचा आर्क लेंथ, ज्याला आपण सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणतो, 2 पाय आर डिवायडेड बाय आर, आर आर कॅन्सल, म्हणून टोटल प्लेन अँगल थीटा इज इक्वल टू 2 पाय रेडियन. क्लोज्ड सरफेसचा जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो 2 पाय रेडियन. आता शेवटची फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, दॅट इज सॉलिड अँगल. तर सॉलिड अँगल म्हणजे काय? आपण एखादा जर स्फिअर घेतला गोळा आणि त्या गोळ्याचा जर आपण एक छोटासा सरफेस एरिया घेतला डी ए, तर त्या सरफेस एरियाला सेंटरशी जोडलं तर एक कोन किंवा शंकू आकार तयार होतो आणि त्या कोनचा जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो सॉलिड अँगल. याचा सिम्बॉल आहे ओमेगा किंवा डी ओमेगा. हा डी म्हणजे फॉर स्मॉल क्वांटिटी, डी ओमेगा म्हणजे स्मॉल सॉलिड अँगल. याचा फॉर्म्युला आहे डी ओमेगा इज इक्वल टू डी ए अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे सरफेस एरिया डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ रेडियस.
आपण जर पूर्ण स्फिअर घेतला, पूर्ण गोळा जर घेतला, तर टोटल सॉलिड अँगल येतो ओमेगा इज इक्वल टू पूर्ण सरफेस एरिया ऑफ द स्फिअर येतो 4πr² डिवायडेड बाय r² कॅन्सल आणि टोटल सॉलिड अँगल ॲट द सेंटर ऑफ द स्फिअर इज 4π स्टेराडियन. सॉलिड अँगलचं युनिट आहे स्टेराडियन. तर या ठिकाणी आपण 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज पाहिल्या, परंतु बऱ्याच वेळा आपण प्लेन अँगल जो आहे तो डिग्री मध्ये मोजतो, परंतु SI सिस्टीम मध्ये तो रेडियन मध्ये आपण घेत असतो. म्हणून डिग्री आणि रेडियन यामधला संबंध आपल्याला काढता आला पाहिजे. तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की डिग्री आणि रेडियन याच्यामध्ये काय संबंध आहे. डिग्री अँड रेडियन. जसं 0 डिग्री असेल तर 0 रेडियन, π/4 डिग्री 45 डिग्री इज इक्वल टू π/4 रेडियन. 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रेडियन. 180 डिग्री इज इक्वल टू पाय रेडियन. 270 डिग्री इज इक्वल टू 3π/2 रेडियन. 360 डिग्री इज इक्वल टू 2π रेडियन. मग 1 डिग्री बरोबर किती? 1 डिग्री इज इक्वल टू 2π/360 रेडियन. आणि 1 रेडियन बरोबर किती? तर 360/2π डिग्री इज इक्वल टू 1 रेडियन. यावरून आपल्याला डिग्री मध्ये जर अँगल दिला असेल तर रेडियन मध्ये तो कन्व्हर्ट करता येतो, किंवा रेडियन मध्ये जर दिला असेल तर त्याला आपल्याला डिग्री मध्ये कन्व्हर्ट करता येते. SI सिस्टीम मध्ये डिग्री हा अँगल वापरत नाही, तर रेडियन हा अँगल वापरतात. तसंच SI सिस्टीम मध्ये टेम्परेचरचं युनिट केल्व्हिन आहे. आपल्याला माहिती आहे की टेम्परेचरचे युनिट्स जे आहेत ते आहेत डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरेनहाइट आणि केल्व्हिन. SI सिस्टीम मध्ये केल्व्हिन हे युनिट टेम्परेचरसाठी वापरले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर प्राप्त होतील.